मस्त महाबळेश्वरमध्ये एंट्री केली आहे आणि सगळीकडे धुकं दिसतात बघा, धुकं रस्ता दिसत नाही. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी. तर आज आम्ही जातोय महाबळेश्वरला. तर आमचे सगळ्यांचे वेकेशन चाललंय म्हणून आम्ही वेकेशन एन्जॉय करायला चाललोय महाबळेश्वर. बरोबर. तर चला आता आम्ही दाखवतो तुम्हाला आम्ही कुठे कुठे ट्रॅव्हल करतोय, कुठल्या रूम मध्ये आम्ही स्टे करणार आहे, काय काय फूड खाणार, कुठल्या स्पॉट बघणार, आम्ही तुम्हाला सगळं दाखवू. व्हेरी गुड. काय काय मजा करणार सगळं दाखवू, पण त्यासाठी तुम्हाला आमचा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. चला तर मग आम्ही दाखवतो आमचा प्रवास कसा होतोय ते. चला चला. आम्ही ते बसची वाट बघत बसलोय. आता बस येणार येते आणि ते गोरेगाव हायवेला एजन्सी येते. आम्ही बस टाकतो. बस थोड्या बस निघणार. तुम्हाला बस आली की बसमध्ये आम्ही तर बसमध्ये बसलोय. स्लीपर आहे. स्लीपर आहे. असं फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा असा. श्रुतिका आणि मी आणि समोर श्रुतिकाच्या पप्पांचं सीट आहे. श्रुतिकाचे डोळे कसे चमकतात मांजरीसारखे. ऍक्च्युली आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. कधी आम्ही असं झोपून वगैरे गेलो नव्हतो. फर्स्ट टाइमच गाडीतून असं झोपून जातोय ट्रॅव्हल करतो. मजा येणार आहे. त्यामुळे खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय. स्वामी या बसमधून आम्ही आलो आहे ट्रॅव्हल करून गोरेगाववरून. आता आम्ही इथे आलो आहे, सगळं महाबळेश्वरला चाललो आहे. ही आहे ती बस. अगदी छान आहे बस आहे, म्हणजे अगदी सुविधा छान आहे आतमध्ये. सीटिंग वगैरे छान आहे. आता मध्ये ब्रेक घेतला आम्ही, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. फूड काउंटर वगैरे इथे आहे आणि आता थोडासा ब्रेक भेटला आम्हाला. तर काही आता ही बस आमची आली आहे महाबळेश्वरला आणि आता आम्ही इथे उतरलो आहे. बस आमची आली आहे तिथे महाबळेश्वरला. पाठीमागे धुका बघा कसा मस्त आहे. त्या हॉटेलमध्ये जाणार तर आम्ही बुकिंग केलेलं आहे, तर त्या हॉटेलमध्ये आम्ही चाललो आहे. मस्त महाबळेश्वरमध्ये एंट्री केली आहे आणि सगळीकडे धुकं दिसतात बघा, धुकं रस्ता दिसत नाही. जे आपल्याला मुंबईमध्ये थंडीमध्ये सुद्धा थंडी जाणवत नाही, तेवढं आता या गरमीच्या सीझनमध्ये इथे एवढी थंडी जाणार. आम्ही सगळ्यांनी स्वेटर घातलेत, जॅकेट घातले. मस्त वाटते थंड थंड. हॉटेल अशोकामध्ये आमची बुकिंग झालेली आहे. त्यामुळे ते एंट्री करतो आतमध्ये. चेक इन. तर हॉटेलमध्ये आजचा नाश्ता आहे मेदूवडा, उपमा, सांबार आहे, चटणी आहे आणि ब्रेड्स. तर आम्ही महाबळेश्वरमध्ये हॉटेल अशोकाईनमध्ये आलेलो आहे आणि त्याची रूम आहे बघा. आम्ही सुपर डिलक्स रूममध्ये आम्ही आलेलो आहे. त्याचं एंट्री इथून सगळं. असं मस्त मोठा असं बेड आहे आणि ते साईडला सुद्धा एक थर्ड पर्सन जर असेल तर साईडला सुद्धा इथे बेड आहे. मस्त अशी नरम गादी आहे आणि त्याच्यावर श्रुतिका मस्त एन्जॉय करते. टीव्ही वगैरे सुद्धा आहे. आपल्याला वायफाय वगैरे नंबर देतात वायफायचा. त्याचं व्यवस्थित असा आरसा वगैरे आहे इथे. मस्त ड्रेसिंग टेबल आहे. आमच्या श्रुतिकाला जसं समज माहिती आहे पाण्याची वगैरे सोय आहे. दिस इज कॉल्ड केटल, ओके, नॉट वॉटर. व्हेरी गुड. असं मोठ्या रूम म्हणजे आरामात दोघं तिघं आरामात राहू शकतात.
3 पर्सनचं असतं रूम बाथरूम आणि ते टॉयलेट बाथरूम असं एकत्रच आहे कंबाईन. जेवायला घेतलं प्लेट तिने तिथे